पाटील यांच्या मतदारसंघात 0 कामगिरी, तर देशमुखांच्या मतदारसंघात 7, तर वागचौरे यांच्या मतदारसंघात 2 कामे पूर्ण झाली, तर निंबाळकर आणि आष्टेकरांच्या मतदारसंघात संथ गतीने कामं सुरू असल्याचं समजतं. पण जे निधी मिळत नाही याबाबत जे प्रवेश यांनी केला होता. आपण बघितलं असाल की संजय दिना पाटील, वागचौरे किंवा नागेश पाटील हे आधी आमदार आणि खासदार हे होतेच आणि त्यावेळी सुद्धा ते सत्तारूढ पक्षात होते, परंतु त्यांची नाराजी असल्यामुळेच लोकांनी त्यांना त्यावेळी नाकारलं ही वस्तुस्थिती आहे. कालच्या 2024च्या आणि 22च्या वातावरणानंतर लोकांनी गद्दारीमुळे समोर असलेल्या उमेदवारांना पराभूत केलं आणि उद्धव बाळासाहेब ठाकरेंची लाट असल्यामुळे त्यावेळी ते निवडून आले त्यांचा फोटो लावून, परंतु ते आता स्वतःच्या स्वार्थासाठी गेलेले आहेत. विकास कामं आणि त्यांचा काडी मात्र संबंध नाही, म्हणूनच लोकांनी त्याला त्यावेळी नाकारलं होतं. आता फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी ते गेलेले आहेत. येणाऱ्या निवडणुकीमध्ये सुद्धा लोक त्यांना नाकारतील. मागच्या निधीचा एकही पैसा अखर्चित नाही, पक्षांतरानंतर 18 कोटीचा निधी मंजूर झाला. ओमराजे निंबाळकर खरं तर ओमराजे निंबाळकरांकडनं सर्वसामान्य लोकांना खूप अपेक्षा होत्या. खरं तर विकास कामामुळे ओमराजे निंबाळकर हे निवडूनच येत नव्हते, तर ते सहानुभूतीमुळे शिवसैनिकांच्या प्रेमामुळे ते निवडून येत होते आणि त्यामुळे विकास कामं हा पण माहीत असेल की 18 कोटी रुपये त्यांचा विकास कामाचा निधी थकीत आहे आणि त्यामुळे आज त्यांनी जो पक्ष बदलला आहे तो स्वतःच्या स्वार्थासाठी बदलला आहे आणि त्यामुळे विकास कामाने त्यांचा काही संबंध आहे असं मला तरी वाटत नाही. फुटीर खासदारांच्या वेळी प्रवेशाच्या वेळी बाळासाहेबांच्या विधानाची खिल्ली किरण पावसकर यांनी उडवली होती. त्यावेळेला ते म्हणाले मला सांभाळलं, पोरांना सांभाळ, असं एका पाळणा घर आहे का असं त्यांनी वक्तव्य. नाही, खरं तर किरण पावसकर हे सामान्य शिवसैनिक होते आणि त्यांना उद्धव साहेबांच्या पुढाकाराने जेव्हा उद्धव बाळासाहेब ठाकरे कार्याध्यक्ष झाले त्यानंतरच त्यांना विधान परिषदेची उमेदवारी दिली आहे, परंतु 2-3 वर्षामध्ये त्यांचा कार्यभार काय आहे त्यामुळे त्यांना उद्धवजींनी त्यावेळेस पदापासून लोकांच्या तक्रारीमुळे शिवसैनिकांच्या तक्रारीमुळे बाजूला केलं होतं आणि ते खरं तर त्यानंतर ताबडतोब ते राष्ट्रवादी पक्षात गेले. राष्ट्रवादी पक्षात सुद्धा त्यांची काय क्षमता आहे हे अजितदादांना समजलं, म्हणून पुढच्या निवडणुकीमध्ये किंवा पक्षाच्या संघटनेमधून त्यांना 2-3 वर्षातच बाजूला ठेवलेलं आहे आणि त्यामुळे ते काही शिवसैनिक निष्ठावंत शिवसैनिक म्हणू शकत नाहीत. आज ते ज्या ठिकाणी सत्ता आहे, जेव्हा उद्धव बाळासाहेब ठाकरेंबरोबर होते त्यानंतर अजितदादा पवारांबरोबर विधान परिषद फटकवली, आता ते शिंदेंबरोबर फक्त आणि फक्त सत्ता आहे म्हणून त्या ठिकाणी गेले आहेत. ते आता शिवसैनिक नाही आहेत, ते आता वेगवेगळ्या पक्षातनं स्वतःच्या स्वार्थासाठी झालेले एक कार्यकर्ते आहेत. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.